अपने ही दो बेटों को मुस्लिम माँ बाप ने छोड़ दिया सड़क पर। शिवसेना यूबीटी के महेश पवार ने पुलिस की मदद से मां को ढूंढ निकालकर किया बच्चों को उसके हवाले। मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। आज हम आपको एक वीडियो दिखा रहे हैं। ये वीडियो हम महेश पवार शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के शिव सैनिक है, उनके ही सौजन्य से दिखा रहे हैं। ये वीडियो उन्होंने खुद बनाया है और अपने फेसबुक अकाउंट पर शेयर किया है। महेश पवार, इन्हें 3 अगस्त की रात को 2 बच्चे 10 साल के और 12 साल के, ऐसे 2 बच्चे मुस्लिम बच्चे हैं। दोनों बच्चे विक्रोली के गोदरेज कंपनी परिसर में मिलते हैं। बिल्कुल सुनसान इलाके में 2 बच्चे अकेले महेश पवार सोच में पड़ जाते हैं। दोनों बच्चों से वो मिलते हैं, पूछताछ करते हैं तो बच्चे बताते हैं, उनका परिचय देते हैं और फिर बताते हैं कि शाम के 4 बजे उनके माँ बाप उन्हें विक्रोली के उदयांचल स्कूल के परिसर के पास छोड़कर गाड़ी से निकल गए हैं। इसके बाद महेश पवार पुलिस की मदद लेते हैं। इन दोनों बच्चों को ले जाकर पुलिस स्टेशन में पुलिस से इनके माँ बाप को ढूंढने की वो अपील करते हैं। उनके कहने पर पुलिस जो है माँ बाप से संपर्क करती है। पहले महेश पवार भी संपर्क कर चुके होते हैं तो पता चलता है कि माँ जो है वो पनवेल में कहीं पर है। फिर पुलिस के जरिए माँ को लाया जाता है और इन दोनों बच्चों को माँ को सुपुर्द किया जाता है। अब थोड़ी बहुत जानकारी कुछ इस प्रकार से सामने आई है कि ये महिला जो है, मुस्लिम महिला जो इन 2 बच्चों की मां है, उसके कहने के मुताबिक उसका और उसके पति का गांव में कुछ विवाद चल रहा था। रत्नागिरी के मूल रूप से रहने वाले हैं तो रत्नागिरी के किसी गांव में रहते हैं, तो वहां विवाद के चलते इन्हें गांव से बाहर निकाल दिया है। उनके पास रहने की जगह तक नहीं है। जब वो इन दोनों बच्चों को लेने आई तो पहले से ही उनके पास 2 बच्चियां और 2 बड़े बच्चे, ऐसे कुल 4 बच्चे दूसरे और भी थे। बहरहाल मुसीबत, परेशानी कुछ भी हो सकती है, कितनी भी बड़ी हो सकती है, लेकिन क्या अपने ही बच्चों को इस तरह से बेयारो मददगार बीच चौराहे पर या सड़क पर छोड़ देना कहां तक ठीक है? एक मां होने के नाते, एक बाप होने के नाते अपनी जिम्मेदारी से, अपने बच्चों की जिम्मेदारी से मुकर जाना कहां तक ठीक है? उससे मुंह मोड़ लेना कहां तक ठीक है? इस तरह की हरकत बिल्कुल नहीं होनी चाहिए। ये तो इन बच्चों का नसीब था कि इन्हें महेश पवार मिल गए। अगर कोई और मिल जाता तो क्या होता? हेड्स ऑफ महेश पवार, हेड्स ऑफ शिव सैनिक महेश पवार। महेश पवार का दिल से शुक्रिया कि उन्होंने इन दोनों बच्चों को फिर से पुलिस की मदद से उनके माँ बाप को सुपुर्द किया। देखिए ये पूरा वीडियो और समझिए कि मामला कितना संवेदनशील, कितना गंभीर और कितना क्रिटिकल था। मित्रांनो, हे बघा, हे 2 मुलं आहेत. एकाचं नाव आदिल आहे आणि दुसऱ्याचं नाव अली. हे बघायला गेलं तर असे नाव यांचे मुस्लिम असतील, परंतु मुलं अतिशय खूप गोड आहेत. आता काही क्षणापूर्वी मी चाललेलो, मी राहायला कन्नमवर विक्रोळीला आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी आता आम्ही चाललेलो तरी या 2 मुलांना त्यांचे आई वडील गेल्या 4 वाजता, 4 बजे आपको छोड़ा, लगभग 4 वाजता त्यांना सोडून विक्रोळी आपलं स्कूल उदयचल शाळेचा गेट आहे तिकडे सोडून गेले. बोलले आम्ही तुला घ्यायला येतो. ते एवढं फक्त बोलून त्यानंतर ते आता जवळपास मला वाटतं पनवेलला कुठेतरी आहेत, पनवेलला गेलेत आणि नाही ते सोडून गेलेत. ही बिचारी मुलं घाबरलेत, त्यांना घ्यायला पण येत नाहीये. माझं हा व्हिडिओ काढण्यामध्ये एकच हेतू आहे की एवढी गोड मुलं असताना कुठलाही जात धर्म किंवा काही असेल त्याच्याशी आपण कुठल्याही गोष्टी विचार न करता ह्या 2 मुलांना आपल्या आई वडिलांपर्यंत जाणं आणि पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या आई वडिलांनी असे कृत्य का केले असा त्यांना आणि हे त्यांना जाब विचारणं पण देखील खूप गरजेचं आहे. कारण की आता बिचारे दोघे रडतात, त्यांना विश्वास देखील होत नव्हता. बरेच माणसं त्यांना बोलवत होती, मॅडम मगाशी त्यांना बरेच माणसं त्यांना बोलवत होती की तुम्ही चला किंवा या, पण ते स्वतः ते कोणाबरोबर आले नाही. आणि ते कदाचित माझ्यावर त्यांना काही विश्वास असेल किंवा काही माहित नाही, पण गाडी में आपको सोनी गाड़ी में गावाचं नाव काय म्हणलं? तुम्हाला गावाचं नाव काय? महाड कुठे? जळगाव सापे.
पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. हा व्हिडिओ कोणाला दाखवण्यासाठी किंवा ऍडव्हर्टायझिंगचा बिलकुल नाही. थोडासा मला कुठे ना कुठे ही गोष्ट थोडीशी भावनिक अशी वाटते की दोन मुलं आज असं आम्हाला भेटणं एखाद्या अनोळखी शहरामध्ये, त्यांच्यासाठी असणारं एक अनोळखी असं शहर, आणि तिथे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सोडून गेले, हे म्हणत की आम्ही तुला अर्ध्या तासामध्ये किंवा एक राऊंड मारून घ्यायला येतो. जे 4 वाजता सोडलं आणि जवळपास 10:30-11 वाजले त्यांना घ्यायला आले नाही. त्यानंतर त्या मुलांची जी असणारी तळमळ आणि तिथे असणारे आजूबाजूला जवळपास 100-150 माणसं, त्यातून ते एका जाळीला घट्ट पकडून ठेवलंय. पोलिसांना देखील सुटत नव्हतं, म्हणजे ते नाही करत होते. आणि कुठे ना कुठे कदाचित त्यांना आमच्याकडे बघून काय असलेला किंवा वाटलेला काय विश्वास असेल किंवा काय माहित नाही, पण आम्हाला ती 2 मुलं बघून एवढं छान वाटतंय. आम्ही त्यांना घेऊन पनवेलला जातोय. आमच्याबरोबर साहेब पण आहेत. आपल्या विक्रोळी पोलीस स्टेशनचे तुम्ही पाहू शकता. आता सर्व आमचे टीम आहे, सर्व आम्ही सहकारी आम्ही चाललोय. त्याची मम्मी पनवेलला पनवेल बस डेपोला थांबली आहे. आता कदाचित त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं काय असेल काय माहित नाही. त्यांचे 5 जण आहेत आणि 5 जण, 3 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत. असे त्यांची कुटुंब आहे, वडील आहेत. पण त्यांना का सोडून गेले, का नाही, हा प्रश्न विचारण्यापेक्षा आपण त्यांना त्यांच्या आई वडिलांकडे सोडणं खूप गरजेचं आहे. कारण की त्या दोघांच्या डोळ्यामध्ये असणारं जे आईप्रती प्रेम आहे, आणि आई हा शब्द खूप भावनिक असतो, जे प्रत्येकाला समजतो. आणि आम्हाला असं वाटतं ज्याच्याकडे एक मूल नाहीये त्याला त्याची किंमत समजत असेल, पण असं सोडून जाणं हे कुठेच योग्य नाहीये. म्हणून आता पनवेलला आम्ही त्यांच्या आई वडिलांच्या हाती त्यांना सोपवतो, आणि तोही देखील तुम्हाला मी व्हिडिओ थोड्या वेळात तुम्हाला शेअर करेन. पण भावांनो, इतकंच सांगेन की आयुष्यामध्ये जर आपल्याला झेपत नसेल तर आपण ते करावं नाही. काही परिस्थिती कितीही वाईट आली, पण शेवटी आज 9 महिने आपण एखाद्या आपल्या आईने पोटामध्ये तो गोळा पाळलेला असतो आणि मोठा केलेला असतो. तर हे धाडस आणि हिंमत कशी होते माहित नाही. आज जातीने ते मुलं बिचारे मुस्लिम असतील, परंतु ते एक आईचे मुलं आहेत. तेच रक्त आहे, तेच विचार आहे आणि तीच वेदना आहे जी प्रत्येक आईला या पृथ्वीवर झालेली आहे. म्हणून त्याच वेदनेने आमच्यामध्ये असणारी कळ आहे. आणि आज संपूर्ण आम्ही सहकारी, माझे मित्रपरिवार, आम्ही सर्व त्यांना, ते पण विक्रोळी पोलीस सहकारी यांच्या बरोबर, यांच्या सोबतीने आणि साक्षीने त्यांच्या आई वडिलांच्या आम्ही हाती देऊ. तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्यामध्ये ते काय गुंतलेले आहेत, एक आई म्हणून आपण बघू शकतो त्यांच्याही देखील वेदना आहेत, परंतु त्यांना सोडून जाणं हा कधी पर्याय नाहीये. आणि त्यांचे वडील या जागेवर नाहीये, ठीक आहे, हरकत नाही, त्यांचे कुठे कामासाठी ते गेले असतील. परंतु आज आपण जसं सांगितलेलं की 2 मुलं त्यांच्या जवळ, त्यांच्या आईजवळ आपण सुखरूपपणे सोडलेले आहेत. आणि एवढीच फक्त विनंती केली की भविष्यामध्ये देखील त्यांनी काय त्रास देतील किंवा लहान मुलं म्हटल्यानंतर पण त्यांनी देखील थोडं समजून घ्यावं आणि बस त्या आईला सांभाळावं तुम्ही पण. आणि आई म्हणून तुम्ही त्या मुलांना सांभाळावं. कधी काय वाटलं आम्हाला तुम्ही कॉल करा, छोटा भाऊ समजून मला कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुमच्याकडे कधी असेल. खूप सुंदर मुलं आहेत आणि खूप सुनारगी मुलं आहेत. तुमचा संसार असाच हसत राहावा आणि तुमची जे काय गोष्ट तुमच्याकडून झाली आहे, नकळत झाली आहे किंवा कसं काय असेल, पण इथून तुम्ही काहीतरी शिकावं आणि भविष्यामध्ये कसं चांगलं काहीतरी तुम्ही काम करून त्या मुलांना वाढवावं आणि चांगलं हे करावं. एवढंच माझं विनंती आहे. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.